दोन मुद्दे मला सक्सेना यांना जायचं आहे, त्याच्या आधी मी त्यांना विचारायचं आहे की ते एक रवींद्र चव्हाण आता म्हणाले की विरोधक उद्धव ठाकरे कुठेच दिसले नाहीत, त्यांना 2 आकडी जागा दिली नाही. तीच परिस्थिती तुमच्या पक्षाची आहे. आता 2 प्रवक्ते तुमच्या पक्षाचे, दोघांना विचारणार आहे सक्सेना मी. पण सगळ्यात पहिले सक्सेना, तुम्ही जायच्या आधी तुमच्याही पक्षाला फार जागा, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था या विशेष करून नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद हा राष्ट्रवादीचा एकेकाळी पक्षाचा कणा होता. तुम्ही इथे 10%च्या म्हणजे 10% काय 5% तुम्हाला इथे जागा मिळताना दिसत नाहीत 288 पैकी. आताचा जो आकडा आहे 8 जागा तुम्हाला मिळताना इथे दिसत आहेत, फारच कमी आकडा आहे. का बरं असं होतं? याचं काही तुम्ही विश्लेषण करणार आहात किंवा तुम्ही याचं काही अनालिसिस करणार का पक्ष म्हणून? का बरं नाकारलं तुम्हाला? आणि एक मिनिट लक्षात, ते बोलण्याचे झालं, आपण कालपासून तुम्ही कालही चर्चेला होतात, सकाळी होतात, आपण आता म्हणजे तुम्ही मतचोरीवरती बोललात, वोट चोरीवरती बोललात. मला तुमच्याकडनं राजकीय विश्लेषण अपेक्षित आहे. का बरं असं होतं? का नाकारतायत? मला एक सांगायचंय, राज्यामध्ये आमचे पक्ष फुटल्यानंतर लोकसभेला असेल, विधानसभेला असेल, ज्या पद्धतीच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये आम्ही लोकसभेला चांगल्या पद्धतीची कामगिरी करू शकलो. नंतर विधानसभा झाला, ठीक आहे, आम्ही तो पराभव मान्य केला. परंतु महाराष्ट्राला किंवा तुम्हाला इथं बसलेल्या माझे सहकारी असतील, यांनी काही मान्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये निवडणुका व्हायच्या त्या यावेळी झालेल्या दिसत नाहीत. म्हणजे ग्रामीण भागातली जनता असेल, नगरपंचायत मधली जनता असेल, आमच्याकडे पण धाराशिवमध्ये नगरपंचायत होता, लातूरमध्ये मी गेले होते, बारामतीकडे मी गेले होते, आम्हाला हे चित्र, जालन्याला गेले होते, लोकांच्या मनामध्ये हे चाललंय. बऱ्याच लोकांना असं वाटलं आम्ही मतदानच का करावं, कारण आता शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करणाऱ्या कॅन्डिडेटला नोटीस दिली जाते, तुमची निवडणूक स्थगित आहे, तुमचं 20ला मतदान होतंय. ही कुठली लोकशाही आहे? आता माझ्यासोबत सिनियर आहेत, केशवजी इथं बसलेले आहेत, माझे बंधू आहेत ते. परंतु मला मोकळेपणाने विचारायचंय, काल जे धर्माबादमध्ये भाजपाच्या आमदाराने, राजेश पवारांनी केलं, 2-2 हजार कोंडून एका कार्यालयामध्ये लोक तुम्ही ठेवता आणि तुमच्या निवडणुकामध्ये विजय झाल्यानंतर जल्लोष करता, हा ही कुठली लोकशाही आहे? मला ह्याची उत्तर हवेत. आम्ही हरलोत याचं दुःख असण्याचं कारण नाही, आम्ही तो मागेही पराभव आमचा मान्य केला होता. परंतु काही जे प्रश्न अनुत्तरित आहेत त्याची उत्तरं भारतीय जनता पार्टीला जनतेसमोर द्यावी लागतील. हे असं का होतंय आणि कशामुळे एखाद्या कॅन्डिडेटला फॉर्म भरू देत नाही? आमच्या काळामध्ये असं होत नव्हतं की एखाद्या कॅन्डिडेटला फॉर्मच भरू द्यायचा नाही, नेत्यांच्या, मंत्र्याच्या सुना, मुली सगळ्या बिनविरोध काढायच्या. माझा घराणेशाहीला विरोध नाही, परंतु मेरिटवर निवडणुका घ्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सगळ्या घटकांना उभारण्याचा अधिकार आहे. तिथं मंत्र्याची सून, मुलगी बिनविरोध काढण्यासाठी 8 तास भारतीय जनता पार्टी का करते? याची उत्तर द्या ना तुम्ही. आम्ही पराभूत झालो याचं दुःख असण्याचं कारण आहे, पण ही कुठली निवडणूक आहे? ही कुठल्या लोकशाही आहे की 2-2 हजार लोकांना टीव्ही, तुमच्या चॅनल्सवरती पाहिलंय मी, 2,000 लोक धर्माबाद, नांदेडमध्ये इनामी मंगल कार्यालयात होते, कोणले होते, त्यांचे स्टेटमेंट आहेत. हे तुम्ही कसं काय दुर्लक्ष करताय? ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. निवडणुका आता रवींद्र चव्हाण साहेब म्हणले हे देवेंद्रजींचं यश आहे, हे भारतीय जनता पार्टीचं यश आहे, आणि तिकडे मराठवाड्यामध्ये आम्ही हे केलं ते केलं. त्यांना अजून एक मुद्दा त्यांनी ऍड केला नाही. हे CBI, ED आणि निवडणूक आयोग महाराष्ट्र आमच्या हाताशी, आमच्या सोबत आहे, त्याचं यश आहे. परवा तुम्ही पाहिलं असेल की देवेंद्रजींनी काही उद्घाटनं केली आणि बरोबर उद्घाटन संपल्यानंतर 5व्या मिनिटांनी संपलं तोपर्यंत निवडणूक आयोग आचारसंहिता डिक्लेअर करतं. म्हणजे त्यांना फोन करून विचारता का तुम्ही तुमचे सगळं कार्यक्रम आटोपला तर आता मी आचारसंहिता डिक्लेअर करू का? हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच निवडणुका स्थगित झाल्या. जे काउंटिंग 3 नोव्हेंबरला होणार होतं ते 20ला झालं. आणि ह्यांच्याच पक्षाचे आमदार सुद्धा म्हटले की काहीतरी मशीन सेट करायचे राहिले असतील. संजय गायकवाडजी ह्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत, सहकारी पक्षाचे, ते म्हटले निवडणूक आयोग हे नालायक डिपार्टमेंट आहे. हे मी ABPला पाहिलं, झीला पाहिलं, सगळ्या प्रसार माध्यमावरती पाहिलं. त्याच्यावर बोलणार आहेत का नाही? ह्यांचे सहकारी शहाजी बापू यांना रडावं लागतं की हे दहशतवादी आहे BJP म्हणजे. ह्याची उत्तर देणार आहेत का नाही? म्हणजे भारतीय जनता पार्टीने सामदाम दंडभेद आणि एक प्रकारचं लोकशाहीचा गळा घोटून या निवडणुका जिंकलेल्या आहेत. हे चॅनल्सवरती उभ्या देशांनी, राज्यांनी पाहिलंय. त्यामुळे या निवडणुका फेर झालेल्या नाहीत. उलट आम्हाला असं वाटतं की सामान्य जनतेला लोकशाहीमध्ये आवाज उंचवण्याची जी सोय केली होती संविधानाने ती बंद करण्याचा हा पहिला प्रयोग आहे. सामान्य जनतेने उभा राहायचं नाही. उज्ज्वला थिटे सारख्या महिलेने यांच्या दहशतीत राहायचंय. तिथं मंत्र्याची सून भाजप बिनविरोध काढणार आणि म्हणणार त्यांचे जयकुमार गोरे पालकमंत्री सोलापूर, अरे ह्याच्या निवडणुकाचं तुम्हाला अमेरिकेतून फोन येत आहेत, येणार ना दंडमशाही सुरू केली आहे म्हणून तुम्ही. हे काय योग्य नाही असं मला वाटतं. केशवजी, फार प्रश्न तुमच्यासाठी. असं आहे की मला खरंच काय बोलू असा मला प्रश्न पडला. इतका मोठा ढणढणीत पराभव झाल्यानंतरही जर कुठला इथले महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष थोडाही आत्मचिंतन करायला तयार नसतील तर भारतीय जनता पार्टीने 10 गोष्टी जरी सांगितल्या तर त्या कितपत उपयोगी पडतील माहिती नाही. खरं म्हणजे या सगळ्या निवडणुकीत बघितलं असं एक सातत्याने एकाच गोष्टीचं, शेवटी निवडणूक आहे,
निवडणुकीमध्ये मला सांगा, शरद पवार साहेबांनी किती सभा घेतल्या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांसाठी? नाही. उद्धव ठाकरेंनी किती सभा घेतल्या? नाही. राज ठाकरेंनी किती सभा घेतल्या? नाही. मग मला सांगा, जर तुम्ही निवडणूक लढवणारच नाही, सगळ्यात पहिला मुद्दा, मग तुम्ही म्हणणार की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या घटनेचा अधिकाराचा आम्हाला मिळत नाही. अरे नेतृत्वच मुळामध्ये निवडणुकीत उतरायला तयार नाही आहे, तर कार्यकर्ते कशाच्या आधारावरती लढणार? जे काही शिल्लक आहेत ते, हा त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे. दुसरं असं आहे की शेवटी निवडणूक आहे, निवडणूक ही गंभीरतेनेच लढवायची असते. मला सांगा, शरद पवार गटाने कशा पद्धतीने निवडणूक लढवल्या? निवडणुकीवर फारच म्हणजे मला हसू येतो. अहो, या ठिकाणी निवडणूक आयुक्त थेट तिथून उतरायचा आणि काँग्रेसमध्ये मंत्री व्हायचा. हे उदाहरण देऊ मी, कशा निवडणूक आयुक्त कसे नेमले जायचे आतापर्यंतचे. बरं, निवडणूक आयुक्ताबद्दल तुम्हाला सगळ्यात, चला पुढचं सगळं सोडून द्या, मी आता इथं उभाठाचे नाही विचारलं असतं. या ठिकाणी मतदार यादीवर जी प्रकाशित झाली आणि फार प्रचंड मोठा गदारोळ, मोर्चा मुंबईत काढला गेला. किती आक्षेप नोंदवले गेले मतदार यादीवरती? किती गंभीर आक्षेप नोंदवले गेले की हे मत दुबार आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. प्रश्न असा आहे की तुम्ही जनतेकडे जाणार नाही. मी विधान अधिवेशनाचा मुद्दा घेतो. खरं म्हणजे लोकशाही प्रणालीमध्ये सर्वात कुठलाही प्रश्न मांडायचं ठिकाण हे अधिवेशन, पार्लमेंट, विधानसभा, विधान परिषद हे आहे. उद्धव ठाकरे तिथे आले, बाहेर पत्रकार परिषद, मोठमोठ्या पत्रकार परिषद घेतल्या, मोठे मोठे आरोप केले. मला सांगा, विधानभवनात उद्धव ठाकरेंनी किती प्रश्न लावून धरले, किती लक्षवेधी काहीतरी ते बोलले का याच्या सगळ्या विषयांमध्ये? जिथे ते प्रश्न मांडायचे, तुम्ही जनतेचे प्रश्न जे काही असतील तुम्हाला दिसले, मुळात तुम्ही जनतेत जाणार नाही. जनतेचे प्रश्न कोणते ते मांडायची तुमची तयारी नाही. कोणत्याही पद्धतीचं जनतेसाठी काही तुमच्याकडे व्हिजन ती मांडायची तयारी नाही. ही सगळी वस्तुस्थिती आहे. त्याच्यावरती विचार करायला, आत्मचिंतन करायला एकही महाविकास आघाडीतली राजकीय पक्ष तयार नाही. आणि त्याच्याऐवजी काय म्हणायचं की मग ह्यांनी दडपशाही केली, तमुक केलं, अमुक केलं. म्हणजे मला ह्याच जर जायचं असेल, बघा ना, सक्सेनाचे हाच आहे वारंवार, म्हणजे सकाळी सुद्धा चर्चेत हाच मुद्दा होता की तुमचे नेते दिसत नव्हते ना ग्राउंडवरती. म्हणजे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते फिरत होते, दिसत होते. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मान्य आहे, पण कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नेत्यांनी उतरायला पाहिजे ना. तुम्ही निवडणुका मुळात सिरियसलीच घेतल्या आहेत, नंतर तुम्ही म्हणतायत त्या तुम्ही आरोप करा, तो तुमचा अधिकार आहे, किंवा तुम्ही ते पुरावे मांडतायत, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, लोक बघतायत त्या गोष्टी. पण हे करत असताना तुम्ही मैदानावर पण उतरून तर लढलं पाहिजे ना, की फक्त नॅरेटिव्हच सेट करणार? अजिबात असं झालेलं नाही. मला आपल्याला सांगायचंय, राज्यामध्ये ज्या नगर परिषद, नगरपंचायतचे इलेक्शन झाले त्यासाठी आमचे सगळे सिनियर लीडर्स, आदरणीय अनिल देशमुख साहेब असतील, राजेजी टोपे साहेब असतील, जितेंद्र आवडजी असतील, रोहित पवार जी असतील, आमच्यासारखे पदाधिकारी असतील, आम्ही फिरलेलो आहेत. पवार साहेब हे देशाचे नेते, त्यांचं वय आता 87 रनिंग आहे. सुप्रिया सुळे कुठे होत्या? सुप्रिया ताईंचं त्यावेळेस पार्लमेंटचं सेशन सुरू होतं, सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपण. त्या पार्लमेंट कधीही मिस करत नाही, कारण त्या एका कॉन्स्टिट्युन्सीचं रिप्रेझेंटेशन करतात, ॲट द सेम टाइम त्या राज्याचं सुद्धा रिप्रेझेंटेशन करतात. आणि त्यांनी राईट टू डिस्कनेक्ट नावाचं विधेयक, जे बारामतीसाठी नाही, देशातल्या सर्व युवकांना जे जॉब करतात, वर्किंग वुमेन आहेत, सगळ्यांसाठी अतिशय ऐतिहासिक बिल त्यांनी तिथं मांडलेलं आहे. ते त्या काम त्यांचं महत्वाचं, त्यामुळे त्या तिथे ऍबसेंट राहू शकत नाही. शिंदे त्यांचे पार्लमेंट होते, फिरत होते प्रचारामध्ये. ते पहिल्यापासून बेस्ट पार्लमेंटरियन असं काही त्यांचं तेवढ्यात तो फोकस नसतो. ते आले असतील, त्यांचा विषय आहे तो पर्सनल, मला त्याच्यावर कमेंट नाही. पार्लमेंट होत्या सुप्रिया सुळेंसाठी, काही लग्न होते अटेंड करायला? अजिबात नाही. त्यांचा फोकस पार्लमेंटवरतीच होता. त्यांच्या घरातलं सख्या भावाच्या मुलाचं लग्न त्या गेल्या नाहीत, बहरीनला त्या गेल्या नाही. ते मला सांगायचं, तुम्ही लग्नाचा विषय काढला, त्या कर्तव्याला महत्व देतात. होतं ना एक लग्न, आम्ही बघितलं, कंगना राणावत, सुप्रिया सुळे आणि त्या ते दिल्लीमध्ये एखाद्याच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल तुम्ही कुठे इलेक्शन महाराष्ट्रात असं कसं प्रायव्हेट लाईफ आहे? महाराष्ट्रात इलेक्शन, मला त्या विषयात जायचं नव्हतं, पण तुम्ही डिफेंड करतात म्हणून मी म्हणतो. तिथे बघितलं सगळ्या व्हिडिओ मी सांगते, देशाने पाहिले ते राईट टू डिस्कनेक्ट. हा प्रॉब्लेम आहे सक्सेना सलगरजी, हा प्रॉब्लेम आहे. मी आता म्हटलं की प्रेक्षकांना लगेच ट्रोलर येतील म्हणजे तुम्ही यांना प्रश्न विचारतात, पण हा प्रॉब्लेम आहे ना पक्षात तुमच्या. अजिबात कुठे नाही म्हणतात. सक्सेना सलगरजी, तुमच्याबद्दल मला तुम्ही ज्या हिरिरीने भूमिका मांडतात ना, त्याच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. पण पक्षाकडनं सपोर्ट तुम्हाला मिळाला पाहिजे ना, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना. दिसतात ना, तो व्हिडिओ व्हायरल झाला नाही का, मला सांगा. बघता आता तुम्ही म्हणाल तो खासगी आहे वगैरे वगैरे, पण ठीक आहे. पण काय ना, एक मेसेज जातो की कार्यकर्ते इथे फिरतात, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. नेत्यांनी फिरायचं, इथं मुख्यमंत्री फिरतात, मगापासून भाजपचे नेते सांगतात, मनीषा कायंदे सांगतात की आमचे एकनाथ शिंदे फिरत होते. आणि मी स्वतः गेलो होतो एकदा त्यांची मुलाखत करायला संभाजीनगरला. मी तेव्हा बघितलं त्यांचं शेड्यूल काय होतं. 54 सभा त्यांनी तिथे केल्यात. राज्याचे उपमुख्यमंत्री फिरतात. तुम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार आहात की नाही, की फक्त तुम्ही तो मुद्दा मांडा, वोट चोरीचा मुद्दा आहे तुमच्यासाठी, तो पूर्ण अधिकार आहे, तो तुम्ही मांडा. तो मुद्दा तुमची आधी तथ्य तुम्ही मांडतात, सगळेच मांडतात, पण तुम्ही फक्त ती तथ्य मांडायची आणि ग्राउंडवरच्या निवडणुकांमध्ये जायचंच नाही. तो कार्यकर्ता बघणार कोणाकडे?
अजिबात असं नाहीये. मला सांगायचंय त्या आमच्या पक्षाच्या लोकसभेमधल्या नेते आहेत, त्यामुळे तिथे त्यांनी प्रेझेंट राहणं महत्वाचं आहे. आणि त्या नुसतं प्रेझेंट राहत नाही, देशासाठी भूमिका मांडतात. कितीतरी माझे सहकारी आहे जे वर्किंग जॉब वगैरे करतात, ते लोकांनी मला थँक्यू सांगितलं की ताईंना सांगा त्यांच्यामुळे आम्हाला एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय, ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष कसं करतो? नाही, बिलकुल नाही. आपण उलट निवडणुकांबद्दल मला बोलतोय, असं तर बोलूया. वाटतं थोडा की- माझं काय म्हणणं आहे, तुम्ही तेवढा वेळ थोडा काढू शकला असतात की निवडणुकांना, मला एवढंच म्हणणं आहे तिथे बसून. नाही, पण माझं याच्यात- असं मत आहे. याच्यात गंमत अशी आहे ना ताई, पार्लमेंटचं सेशन निवडणूक झाल्यानंतर सुरू झालं आहे आणि निवडणूक झाली आहे आपल्याकडची. नाही 20 तारखेपर्यंतच्या निवडणुका खूप चार. खोळंबीत होत्या ना. पण किती होत्या त्या? आणि त्यावेळेस अगदी त्यांनी मोजक्या होत्या. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. पवार साहेब वयाच्या 87 वरती बैठका घेतात. मी म्हणत होते 27, पवार साहेबांनी 28 असं ऑक्टोबरला ते दिवसभर पवार बसून साहेबांचं होते. वय बघता त्यांनी असं वाटतं पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. म्हणजे मी म्हणत नाही की इथे थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा नरेंद्र मोदी इथे आले होते, नाही ना, पण इथे राज्यातले नेते तर होते ना. त्यांनी तिथे फिरायला अपेक्षित नव्हतं का तिथे? आमच्या पक्षाचे जे नेत्यांची तिथे गरज होती ते सगळे फिरलेले आहेत. परंतु आपल्याला आमचे नेते फिरले नाहीत म्हणून इलेक्शन आमचं नाही असं होत नाही. कार्यकर्ते आणि आम्ही सगळे इथं चांगल्या पद्धतीने झुंज दिली आहे. परंतु आपण भारतीय जनता पार्टीची जी मोनोपोली आहे त्याच्याकडे दुर्लक्षित करता कामा नये. नाही, बिलकुल, त्यांनी तो जो मुद्दा त्याच्यावर- स्वैराचार केला या निवडणुकामध्ये त्याला बिलकुल. दुर्लक्ष करता येणार नाही. आता हे राजकीय विश्लेषक आहेत, कुठल्या पक्षाचे नेते नाही आहेत, त्यांनी मान्य करावं, त्यांनी सांगावं त्यांचं मत की त्यांच्या आयुष्यामध्ये माझे सिनियर आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. असं कधी निवडणूक झाली आहे की त्याचं स्थगित केलं पाहिजे, त्याला स्थगित पाहिजे, त्याचा EVM वरचा अनुक्रम पहिला असेल तो शेवटी टाकायचं, हे भारतीय जनता पार्टी करते. कशामुळे करते? इलेक्शन कमिशन तुमच्या खिशात आहे, हे बोललं पाहिजे ना. आणि मग काय सामान्य माणसाला वाटतच नाही आपण निवडून येऊ म्हणून, कशाला निवडणुकीत भाग घ्यायचा आहे? दिसतंय ना समोर काय चाललंय ते. मला असं वाटतं की एका अर्थाने महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला असं वाटत नाही असं म्हणणं हा महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे. पण मग या केशव- निवडणुकीमध्ये किरण एक मिनिट. या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं मतदान अनेक ठिकाणी झालंय ते एका अर्थाने विक्रमी मतदान झालं होतं. मतदानाला रांगा लागलेल्या आपण बघितल्या. आता हे खोटंच होतं, हे मतदारांना पळून आणलं होतं, असं जर तुम्ही या पद्धतीने जर त्याचं वर्णन करत बसणार असाल तर मला असं वाटतं की राजकीय पक्ष म्हणून तुम्ही काहीच शिकायला तयार नाहीत. आपलं स्वतःचं तात्पुरतं पराभवाचं दुःखाची सोपी कारणं हे महाविकास आघाडीचे नेते जरूर करू शकतात, पण धोरणाचा अभाव, विश्वासार्हतेचा अभाव, जनतेत जायची तयारी नाही, या सगळ्या गुणांमुळे आज महाविकास आघाडीतल्या पक्षांवरती ही परिस्थिती आहे. त्याच्या उलट आम्ही भूमिका मांडतोय, आम्ही जनतेमध्ये जातोय, जे काम केलंय ते लोकांपर्यंत जातोय, अकाउंटेबिलिटी महत्त्वाची मानतोय आणि यातून सातत्याने जे करतोय त्यातून जनता हे विश्वास दाखवतीये. ही वस्तुस्थिती कुणाला पटो ना पटो पण केशवजी जनतेची. काय ना, हाच सर, आरोप मी- फक्त म्हणजे सक्सेना सलगरचा आरोप करतात आहेत, पण